श्री स्वामी समर्थ. आता आपण महामृत्युंजय मंत्राचा आपण अर्थ समजून घेऊया. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षे यमामृतात. असा हा जो मंत्र आहे, ह्या मंत्राचा अर्थ आपण बघूया की हे 3 डोळे असलेल्या आणि सुगंधी असलेल्या भगवान शिवाला जो शक्ती आणि कल्याणाचे पालनपोषण करतात, आम्ही नमस्कार करतो. जसे पिकलेली काकडी आपल्या देहातून मुक्त होते, त्याचप्रमाणे आम्ही मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन अमृताकडे जाऊ. या मंत्राचा जप भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी केला जातो, ज्यांना मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारे असे म्हटले जाते. तर मंत्राच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघूया. ओम त्र्यंबकम म्हणजे 3 डोळे असलेल्या भगवान शिवाला, यजामहे आम्ही पूजा करतो आणि सन्मान करतो. सुगंधिम सुगंधित जो शुभता आणि पवित्रता पसरवतो. तर पुष्टिवर्धनम शक्ती आणि कल्याणाचे पालनपोषण करणारा. उर्वा रुक्मिव पिकलेल्या काकडीप्रमाणे जे आपल्या देहातून सहज मुक्त होतो. बंधनम बंधनातून किंवा अडथळ्यामधून मुक्त होतो. मृत्युर्मोक्ष म्हणजे मला मृत्यूपासून मुक्त करा. मामृताम आम्हाला अमृताकडे घेऊन जा म्हणजे अमरत्व प्रदान करा. हा मंत्र भगवान शिवाला समर्पित असून त्याच्या कृपाप्रसादाने जीवनातील दुःख मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते आणि कल्याणाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. आणि म्हणून महामृत्युंजय मंत्र हा जो आहे, ह्या महामृत्युंजय मंत्राचं जप आपण नेहमी करतो, कारण महामृत्युंजय मंत्राचं खूप महत्त्व आहे आणि त्याचा आपल्याला फायदासुद्धा होतो. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तेव्हासुद्धा आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करतो. असा हा महामृत्युंजय मंत्राचा आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये जेव्हा सेवा करतो तेव्हा याचं आपण 108 वेळेस या महामृत्युंजय मंत्राचा आपण जप करत असतो. आणि ते जप करत असताना आपल्याला अर्थ माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने हा अर्थ मी आपल्याला सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ.